जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शासनाकडून अनुदानित बियाणं दिलं जात आहे। याच्यामध्ये सोयाबीनच्या बियाण्याचं वाटप हे शेतकऱ्यांना सुरू करण्यात आलेलं आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या बियाणे अनुदान वितरणाची वाट लागली होती, मात्र 2026 मध्ये अतिशय वेळेमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे आणि याच्यामध्ये आता सोयाबीनच्या बियाण्याचं वाटप करायला सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये महिला शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहे। याची पुढील यादी, त्याच्या पुढील यादी, अशा अनेक साऱ्या याद्या आता याच्या अंतर्गत लागतील आणि जसे जसे शेतकरी पात्र होतील तसं तसं बियाण्याच्या अनुदानाचं वितरण, या बियाण्याचं वितरण केलं जाणार आहे। मात्र याच्यामध्ये आणखीनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करावेत अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेले। देण्यात आलेला लक्ष्यांक आणि याच्या अनुषंगाने प्राप्त झालेले अर्ज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि याच्याचमुळे लक्ष्यांकाच्या प्रमाणामध्ये आणखीन शेतकऱ्यांना हे बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत अशा प्रकारचं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, सध्या जे काही अर्ज करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आलेले आहेत सोयाबीनसाठी। मात्र याच्या व्यतिरिक्त सुद्धा मिनी किट दिल्या जाणार आहेत। मूग, उडीद, तूर अशा पिकांच्या साठी मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले नाहीत आणि या बियाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा यासाठी जे काही भरडधान्य असतील, कडधान्य असतील, याच्या अनुदानाच्या या मिनी किट असतील किंवा प्रमाणित बियाण्याचं वितरण असेल, याच्यासाठी सुद्धा अर्ज करावेत अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेले आहे। गटाच्या माध्यमातून केली जाणारी पीक प्रात्यक्षिक याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लक्ष्यांक उपलब्ध असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, गटांनी आपले अर्ज दाखल करावेत अशा प्रकारचं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील आता जे काही पुढच्या याद्या प्रकाशित करणं किंवा अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अद्याप तुम्ही जर बियाण्याच्या वितरणाकरता अर्ज केलेला नसेल तर अर्ज करू शकता। धन्यवाद।